सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 25 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता श्री आणि ऋतूची ॲनिव्हर्सरी पार्टी झाली आणि सगळे घरी आले आणि नक्कीच सगळे थकलेले होते, त्यामुळे आता सुद्धा ऋतू शांत बसली. श्रीला काही सांगायला नको असं तिला वाटलं, पण कधी ना कधीतरी त्यांच्या कानावर हे घालायलाच हवं. वेळ निघून गेली की नंतर श्री खूप ओरडणार होता मग तिला. ऋतू आता तिच्या हातातल्या बांगड्या एक एक करून ड्रेसिंग टेबल समोर काढून ठेवत होती आणि कृष्णाच्याच विचारात होती. इतक्यात पाठीमागून श्री आला आणि त्यानं तिच्या गळ्यातला हार काढला आणि तिच्या कानातले इयरिंगसुद्धा काढून ठेवले. मग एक एक करून त्यानंच तिच्या बांगड्याही काढल्या आणि मग तिला आरशाकडे तोंड करून उभा केली आणि पाठीमागून तिच्या पोटाभोवती त्याचे हात टाकले आणि तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवून त्यानं डोळे झाकले आणि म्हणाला, ऋतू, 21 वर्ष पूर्ण झाली आपल्या लग्नाला आणि ना आज तू खूप सुंदर दिसत होती. आणि खरं सांगू, मला तर कळलंच नाही की ही 21 वर्ष कधी निघून गेली. असं वाटतं की आत्ताच नुकतंच आपलं लग्न झालं आहे. इतकी तू अजूनही ब्युटिफुल दिसतेस. तशी ऋतू लाजून हसली आणि म्हणाली, श्री, इतकी तरुण आहे का मी अजूनही? आणि श्री म्हणाला, हो मग. अगं, मुग्धाला सुद्धा मागे सारतेस तू सौंदर्याच्या बाबतीत, असं म्हणून त्यानं तिच्या गळ्यावर किस केला आणि त्याच्या दाढीचे खुंट तिला तिथं टोचले आणि ऋतू खूप शहारली आणि तिने डोळे झाकून घेतले. त्याच्याकडे तोंड करून उभा राहिली आणि श्रीनं तिचे दोन्ही गाल हातात पकडले आणि त्यावर किस करणार इतक्यात तिला म्हणाला, ऋतू, आज मला सरप्राईज पाहिजे. जा ना, तयार होऊन ये. आणि ऋतू म्हणाली, बरं, आज ॲनिव्हर्सरी आहे ना, म्हणून तुम्हाला नकार देणार नाही मी. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आणि ती कपाटामध्ये नाईट गाऊन घालायला गेली तसं तिथं ते कंडोमचं पॅकेट आणि ती पांढरी मिठासारखी पुडी सापडली आणि ऋतू चिंतित झाली आणि तिचा सगळा मूडच गेला. ती तिथंच विचार करत थांबली होती की काय करू, श्रीला आत्ता सांगू की नको, पण कृष्णाच्या चुकांवर पांघरून तरी किती घालू. दोष लपवला की तो वाढतच जातो आणि उघडकीस आला तरच तो नाहीसा होतो, असा ती विचार करत होती. आणि इतक्यात श्रीनं तिला हाक मारली आणि म्हणाला, ऋतू, काय झालं, जातेस ना? आणि हो म्हणून ऋतूनं कपाट बंद केलं आणि गेली. ती तो गाऊन घालून आली आणि श्रीनं तोपर्यंत बेडरूममध्ये लाईट ऑफ करून सगळं वातावरण मदहोश करून टाकलं होतं. आणि मग त्यानं तिला उचलून घेतली आणि बेडवर घेऊन आला. दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले आणि इकडे वंदना कान्हाच्या डोक्याला मालिश करत होती तेलाची आणि म्हणाली, कंटाळलास ना तू? आणि पार्टी कशी झाली? कान्हा म्हणाला, आई, पार्टी एकदम छान झाली. आणि तुला माहीत आहे का, साहेबांची परंपरा मी चालवली. ते दरवेळी इतरांना जेवण घालतात ना, मग मी साहेबांना बसा म्हटलं आणि मी त्यांचं काम केलं. आणि वंदना म्हणाली, वा, छान, तू आहेसच माझं गुणी बाळ. आणि सईला व्यवस्थित सोडली ना? एकटी मुलगी आहे, रात्रीची व्यवस्थित घरी जाईल ना? तुम्हाला आई तिला सोडलं आणि मगच आम्ही आलो. आणि वंदना म्हणाली, आणि कृष्णा, त्यानं तुझा अपमान केला का? आणि त्याची ती भुताटकी मित्र ते असतीलच आलेले. कान्हा म्हणाला, आणि एक मैत्रीणसुद्धा आहे आता. आणि आई खूप आगाव आहे अगो ती, आमच्या कॉलेजमधलीच आहे. आणि तिच्यासाठी कृष्णानं सईवर हात उचलला, पण मी नाही तिला मारू दिलं. मी कसं मारू देईन? पण ही मुलगी पण ना खूप आगाव आहे, उगीचच नादी लागते कोणाच्या पण. वंदना म्हणाली, तिचंही काही चुकत नाही रे. आपण गरीब असलं म्हणून काय झालं, आपल्यालाही स्वाभिमान आहे की. आणि आपण सगळे व्यवस्थित काम करत असताना मुद्दाम एखाद्यानं सारखं चिडवलं तर राग येतोच ना. आपण कष्टाची भाकरी खातो, कोणाचं लुबाडून खात नाही, मग का अपमान सहन करायचा? आणि कान्हा म्हणाला, आई, मग तू मला का सांगतेस शांत राहायला? मला सुद्धा कृष्णाचा खूप राग येतो आणि जेव्हा तो तुझा अपमान करतो ना, तेव्हा तर खूप राग येतो. तशी वंदना म्हणाली, कान्हा, वादात पडलं ना आपल्या प्रगतीकडे आपलं दुर्लक्ष होतं बाळा. म्हणून तुला मी म्हणते की वादात पडायचं नाही. आणि मी तुला पेटून उठायला सांगते ना आतून,
गप्प बसू नकोच. तू घे ना तुझ्या अपमानाचा बदला, पण यशस्वी होऊन. बोलून भांडून त्याच्याशी काही उपयोग नाही. यामुळे तो जास्तच करतो. आणि कान्हा म्हणाला, हो आई, तुझं बरोबर आहे. त्याला बोलून भांडून उपयोग असता तर आतापर्यंत मॅडम आणि साहेबांचं ऐकलं असतं की त्यानं. मग कान्हा त्या केककडे बघितलं आणि तो जो ऋतू आवर्जून कान्हाकडे दिला होता ऋतूनं वंदनासाठी, आणि तो म्हणाला, आई केक खा ना गं, तुझ्यासाठी आणलाय मी. आणि तू जेवलीस का? आम्ही सगळे तर तिकडून खाऊन आलो पार्टीतून. आणि वंदना म्हणाली, तू खाल्लंस ना, मग माझं पोट भरलं. कान्हानं त्याच्या डोक्यात फिरणारे तिचे हात पकडले आणि म्हणाला, म्हणजे जेवली नाहीस ना? आई, का उपाशी राहतेस ग तू? तुला भूक लागत नाही का? आणि वंदना म्हणाली, कान्हा, माझी भूक या अन्नानं भागण्यासारखी नाही आणि अजिबात मिटण्यासारखी नाही रे. माझी भूक तर तेव्हाच मिटेल जेव्हा मी तुला खूप मोठा झालेला बघेल, आणि तीच माझी भूक आहे असं समज. आणि तू सांग, कधी माझं पोट भरशील? कधी मोठा होशील? कान्हा आता तिचे हात पकडून म्हणाला. दोन्ही हात हातात घेतले त्यानं तिचे आणि तिच्याकडे बघत राहिला आणि म्हणाला, आई, खूप कष्ट केलेस तू माझ्यासाठी, पण या हातांना मी खूप सुख देणार, इतकं सुख देणार की बघ, तू नको नको म्हणशील. आणि आता मला झोपू दे ना. असंच म्हणून तो लाडात येऊन तिच्या मांडीवर झोपला आणि वंदना खूप प्रेमानं त्याच्या केसात हात फिरवत राहिली. आणि इकडे कृष्णा मात्र त्याच्या कपाटामध्ये ती पांढरी पुडी शोधत होता. खूप अस्वस्थ झाला होता. त्याला काहीही सुचत नव्हतं. तो केसातून मानेवरून अस्वस्थपणे हात फिरवायचा. बहुतेक त्याला त्या औषधाची तलब झाली होती आणि त्यानं सगळे कपडे विस्कटून टाकले आणि ती पुडी सापडतच नव्हती. त्यानं त्याच्या मित्राला फोन केला आणि म्हणाला, मला आत्ताच्या आत्ता ड्रग्ज आणून दे. त्याचा मित्र म्हणाला, पण कृष्णा, अरे माझ्याकडे सुद्धा माल नाही, मागवावा लागेल. कृष्णा म्हणाला, मग मागव. मित्र म्हणाला, आणि त्यासाठी पैसेसुद्धा लागतील. कृष्णा म्हणाला, मी देतो ना तुला पैसे नंतर, आता तू मागव. पण मला माल हवाय, तू पैसे दे त्याचे. मित्र म्हणाला, कृष्णा, मी दिले असते, पण माझ्याकडे तरी कुठे आहेत पैसे? आणि आता कृष्णाला काय करावं ते कळेना. ऋतूला मागावं तर मिळणार नाहीत, श्रीकडून तर नाहीच नाही. आणि तो रूमच्या बाहेर आला. त्याची नजर मंदिरात गेली आणि मंदिरात कायम काही रक्कम पुजलेली असायची लक्ष्मी म्हणून. मंदिरातले सगळे देवसुद्धा चांदीचे होतेच आणि देवपूजेची भांडी सुद्धा चांदीची होती. पण आता सध्या कृष्णाची नजर त्या पैशांवरच गेली. आणि देवाला कशाला हवेत पैसे? पैशाची खरी गरज तर माणसाला असते, असं म्हणून त्यानं उचलले आणि घेऊन गेला आणि बाहेर गेटवर गेला. मित्राची वाट बघत बसला. इतक्यात श्री आणि ऋतूचं मिलन झालं आणि श्रीनं ऋतूच्या अंगावर ब्लँकेट टाकलं, तिला झोपवली आणि तिच्या कपाळाला प्रेमानं किस केला. आणि एक अर्जंट फोन होता म्हणून त्यानं फोन घेतला आणि खिडकीत येऊन बोलत होता. इतक्यात कृष्णाचा मित्र आला. त्यानं गडबडीत त्याच्याकडून पॅकेट घेतलं. त्याचा वास घेतला, अगदी छाती भरून वास घेतला आणि विचित्र प्रकारे डोळे हलवले आणि त्याच्या हातात पैसे दिले. आणि हे श्रीनं बघितलं आणि यावेळी कृष्णा तिथं काय करतोय असं म्हणून श्री रूमच्या बाहेर आला. इतक्यात कृष्णा सुद्धा घरात आला आणि त्याच्या रूममध्ये निघाला. श्री त्याला आडवा आला आणि म्हणाला, कृष्णा थांब, कुठे गेला होता? आणि कृष्णाला आता खूप घाई झाली होती ड्रग ओढायची आणि तो गडबडीत म्हणाला, कुठे नाही डॅड, माझा फ्रेंड आला होता, त्याला भेटायला गेलो होतो. श्री म्हणाला, हा कोणता तुझा फ्रेंड आहे? नेहमीचा तर वाटत नाही. कृष्णा वैतागून म्हणाला, डॅड, आता मला प्रत्येक फ्रेंड आहे, मला अनेक फ्रेंड, एकच फ्रेंड आहे का मला? खूप आहेत. आणि माझ्या सगळ्याच मित्रांची नावं तुम्हाला माहीत असावीत असं थोडीच आहे, असं तो उद्धटपणे बोलला. आणि श्री म्हणाला, पण तू आत्ता यावेळी का आला होता तो इतक्या रात्री? त्याच्या प्रश्नानं कृष्णा वैतागला होता, कारण त्याला पटकन जाऊन ड्रग ओढायचा होता. आणि तो म्हणाला, नोट्स द्यायला आला होता. नाही नाही, घ्यायला आला होता, मी नोट्स दिल्या त्याला. आणि श्री म्हणाला, अच्छा, मला तर कुठेच दिसली नाही नोट्स तुझ्या हातात किंवा त्याच्याही हातात. आणि तुझ्या हातात कसली ती पुडी होती आणि काय होतं त्यात? कृष्णा आता थोडासा घाबरला.
इतक्यात श्रीच्या हातातला फोन पुन्हा वाजला. श्रीनं फोन घेतला आणि समोर बोलताना म्हणाला, श्री म्हणाला, मी तुम्हाला नंतर कॉल करतो, आणि फोन ठेवून इतकंच वाक्य बोलून पुढे बघून म्हणाला, सांग कृष्णा मला. असं म्हणून त्यानं पुढं बघितलं तर तोपर्यंत कृष्णा गायबसुद्धा झाला होता. तो पळून गेला, रूमचा दरवाजा लावून बसला होता आणि तो आता कुणी कितीही हाका मारा दरवाजा उघडणार नव्हता. त्यामुळे श्रीसुद्धा त्याचा नाद सोडून झोपायला गेला. मग आता सकाळ झाली. कान्हा उठला आणि त्याचा आवरून श्रीची गाडी पुसत होता. आणि आता मात्र ऋतूनं श्रीला खूप काळजीनं ते सगळं दाखवलं. ती पांढरी पुडी बघून श्रीला प्रचंड धक्का बसला आणि तो म्हणाला, ऋतू अगं हा तर ड्रग आहे, म्हणजे नशा. आणि हे कंडोमचं पॅकेट, शी, इतक्या लहान वयात हा मुलगा असले धंदे करतो. ऋतू अगं आता हेच दिवस बघायचे बाकी होते का, असं म्हणून श्रीला फार टेन्शन आलं. आणि तो ड्रग आहे हे ऐकून ऋतूला सुद्धा धक्का बसला. श्री आता हॉलमध्ये आला. त्यानं कृष्णाला हाका मारल्या रागातच. तर कृष्णा रात्री ड्रग ओढून निवांत झोपला होता. अगदी थंड थंड वाटत होतं त्याला, आणि तो लवकर उठणारच नव्हता. श्रीनं खूप चिडून त्याच्या दरवाजावर खूप वेळा टकटक वाजवली, पण तो उठतच नव्हता. ऋतू तर आता खूप घाबरली होती, पण तरीही रोजची देवपूजा चुकवायला नको म्हणून ती देवासमोर गेली आणि तिनं बघितलं तर तिथले पैसे गायब होते. आणि ऋतू म्हणाली, श्री अहो देवासमोरचे पुजलेले पैसेसुद्धा नाहीत, हे काय होतंय घरामध्ये. आणि श्रीच्या लक्षात आलं आणि तो म्हणाला, ऋतू रात्री कृष्णा गेटवर गेला होता, बहुतेक त्यानंच इथले पैसे घेतले. ऋतूनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाले, अरे देवा, काय करावं या मुलाचं. श्रीला आता ऑफिसला उशीर होत होता तरीसुद्धा श्री थांबला कृष्णाला जाब विचारण्यासाठी. आणि कृष्णा उठला आणि बाहेर आला. तशी त्याच्या जोरदार मुस्काडीत श्रीनं लावून दिली आणि कृष्णा सोफ्यावर पडला. आणि तो चिडून म्हणाला, डॅड तुम्ही माझ्यावर हात उचललात होय, तुमची हिंमत कशी झाली. आणि हे ऐकलं तसं ऋतू चिडली. आणि तू तुझ्या बापाला हिंमत विचारतोस, म्हणून तिनं सुद्धा कृष्णाच्या कानाखाली लावली आणि म्हणाली, नालायक मुलगा आहेस तू, तुला आम्ही काय कमी केलं रे, म्हणून इतक्या घाणेरड्या सवयी तू स्वतःला लावून घेतल्यास. तसा कृष्णा मला, मॉम मी काय केलं, तुम्ही मला इतकं का बोलताय. आणि श्रीनं ते दोन्ही पॅकेट त्याला दाखवले आणि मला, हे बघ, हे तुझ्या कपाटात सापडलं तुझ्या आईला, आणि वरून आम्हालाच विचारतोस का की मी काय केलं. आणि थांब, असं म्हणून श्री त्याच्या कपाटात गेला आणि तिथलंही ते पॅकेट आणलं ड्रगचं आणि म्हणाला, हे काय आहे, हे कुठून आलं, आणि तू नशा करतोस, कधीपासून करतो, बोल पटकन. आणि कृष्णा म्हणाला, डॅड ते माझं पॅकेट होतं तिथं ठेवा, तुम्ही त्याला हात लावू नका, आणि माझी लाईफ आहे, मी कशीही जगेल, तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफेअर करू नका. ऋतूला आता कळतच नव्हतं की याला कुठल्या भाषेत बोलावं. तो श्री आणि ऋतूला सरळ सरळ अशी टोकाची भाषा वापरूनच बोलायचा. आणि ऋतू म्हणाली, कृष्णा तू चुकतोयस, आणि आम्ही तुझे आई वडील आहोत, तुला योग्य मार्गावर आणणं आमचं काम आहे. आणि कृष्णा ओरडून म्हणाला, नाही मी चुकू अगर नाही चुकू, तुम्ही मला बोलायचं नाही, मी स्वतंत्र आहे. डॅड ती पुडी द्या, आणि मॉम खबरदार तू पुन्हा माझ्या कपाटाकडे गेलीस तर. असं म्हणून कृष्णा श्रीच्या हातातून ते पॅकेट घ्यायला गेला आणि श्री त्याला ते देतच नव्हता. तर नालायक कृष्णाने सरळ श्रीच्या हातातून ते घेतलं आणि श्रीला धक्का दिला. तसा श्री सोफ्यावरच पडला. ऋतू त्याला पकडायला गेली आणि कृष्णाच्या वागण्याचं प्रचंड आश्चर्य वाटलं त्या दोघांनाही. आणि कृष्णा म्हणाला, डॅड मी तुम्हाला म्हणालो होतो की गुपचूप माझी पुडी द्या, आणि मी तुम्हाला धक्का दिला नाही, तुमचं तुम्ही पडलाय, लक्षात ठेवा. असं म्हणून निघून गेला. ऋतूला आता फार वाईट वाटत होतं आणि हे काय बघायला मिळत आहे असं तिला वाटलं. इतक्यात कान्हा त्यांचा गोंधळ ऐकून पळत आला आणि म्हणाला, काय झालं साहेब, तुम्ही कसे पडलात. आणि श्री म्हणाला, काही नाही, असू दे, त्याला जन्माला घालण्याची शिक्षा मला मिळते. असं म्हणून निराश होऊन श्री गेला. आणि ऋतू म्हणाली, श्री नका ना असं बोलू प्लीज. आणि श्री म्हणाला, ऋतू माझ्या बोलण्यानं जी फॅक्ट आहे ती बदलणार नाही, पण असू दे, मीही त्याचा बाप आहे. ऋतू तिजोरीच्या चाव्या तू नीट सांभाळून ठेव, आणि त्या कृष्णापासून देवाचे पैसेच काय पण देवसुद्धा सुरक्षित नाहीत, तू तिकडे सुद्धा लक्ष दे, कारण हा मुलगा नशा करण्यासाठी काहीही करू शकतो आणि कोणत्याही थराला जाऊ शकतो. आणि आता त्याचा पॉकेट मनी बंद, त्याची रसद बंद झाल्यावर तो कसा नशा विकत घेतो तेच बघतो.
असं म्हणून श्री ऑफिसला गेला. आणि आज कृष्णा कारनं कॉलेजला जाणार होता, पण आता त्याला कारची चावी मिळालीच नाही आणि तो शोधाशोध करत होता. त्यानं ऋतूला विचारलं तर ऋतू म्हणाली, कृष्णा, इथून पुढे तुला कार मिळणार नाही. तू रिक्षानं किंवा बसने कॉलेजला जा. आणि हे ऐकून कृष्णा म्हणाला, काय? मी आणि रिक्षाने कॉलेजला जाऊ? तू मला रस्त्यावरचा भिकारी समजलीस का? मॉम, मला चावी दे. आणि ऋतू म्हणाली, मिळणार नाही. कृष्णा म्हणाला, मॉम, मी तुला शेवटचं विचारतोय, नाहीतर मी. असं म्हणून त्यानं ऋतूसमोरच भिंतीवर धडका घ्यायला सुरुवात केली आणि कपाळातून रक्त काढू लागला. तशी ऋतू घाबरली आणि म्हणाली, कृष्णा, अरे काय करतोस तू हे? कृष्णा म्हणाला, मग मला चावी दे. ऋतूनं नाईलाजाने त्याला चावी दिली आणि कृष्णा रश्मिकाला कॉलेज बुडवून तिला पिकअप करायला गेला. आज दोघंही कॉलेज बुडवणार होते. आणि आज रश्मीनं त्याला घरी बोलवलं आणि म्हणाली, तुला इतका यायला उशीर का झाला? रश्मिका आता चिडली आहे. आणि कृष्णा म्हणाला, आंटी, माझ्या घरचे ना मला कारची चावी देत नव्हते. रश्मी म्हणाली, आणि तुझ्या डोक्याला हे काय लागलं आहे? कुठे पडलास का? आणि कृष्णानं सांगितलं, पडलो नाही, मीच भिंतीसोबत धडक घेतली चावीसाठी. माझ्या मॉम आणि डॅडना इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी मला हेच करावं लागतं. आणि रश्मी म्हणाली, म्हणजे तुझे मॉम डॅड तुझे लाडच करत नाहीत का? ओ माय गॉड, मग इतकी संपत्ती काय कामाची जर मुलांना नाही द्यायची एन्जॉय करायला? क्रिश, मला वाटतं तू तुझा हिस्सा मागावास. तुझे मम्मी डॅड त्याशिवाय ऐकणार नाहीत. तसा तू ऑल प्रॉपर्टीचा वारसदार आहेस, पण या वयात तुलाही तुझी इच्छा आहेत की. मग त्या पूर्ण करण्यासाठी सतत तू त्यांच्याकडे हात पसरशील का? आणि कृष्णा म्हणाला, हो ना, मला सतत त्यांच्याकडे हात पसरावे लागतात. आणि रश्मी म्हणाली, तुझ्या नावावर काही प्रॉपर्टी आहे की नाही? असं तिनं हळूच विचारलं. कृष्णा म्हणाला, माहीत नाही, पण नक्कीच असणार. शेवटी हे सगळं माझंच तर आहे. असं म्हणून हसला. आणि आता रश्मीला सुद्धा वाटलं, आता हीच योग्य वेळ आहे कृष्णाला जाळ्यात ओढण्याची. आणि रश्मी म्हणाली, कृष्णा, तुला रश्मिका आवडते ना? आणि मला माहीत आहे तुझ्या डोळ्यात तिच्याविषयी काय आहे. पण माझी मुलगी ना खूप लाजळू आहे आणि जर ती तुला हवी असेल पूर्णपणे, तर मला तुझ्याकडून लग्नाचं वचन हवं. हे बघ, ती तुझ्यावर प्रेम करते आणि तूही तिला पसंत करतोस. मग काही दिवस, अजून 1-2 वर्षे तुम्ही फिरू शकता एकमेकांसोबत, पण त्यानंतर मात्र तुला लग्न करावं लागेल तिच्याशी. बोल, तू तयार आहेस का? कृष्णानं आता थोडा विचार केला आणि समोरून अत्यंत शॉर्ट कपडे घातलेली सुंदर, सेक्सी, हॉट रश्मिका बघितली आणि त्यालाही वाटलं, रश्मिका आपल्यासाठी योग्य लाईफ पार्टनर ठरेल. ती आपल्याला काहीही करू देते, एन्जॉय हवा तसा करू देते. मग काय हवं आणखीन? आणि तो म्हणाला, हो आंटी, मीही रश्मिकासोबत प्रेम करतो. मी लग्नाचा विचार केला नव्हता, पण आत्ता तुम्ही म्हणताय तर मी तो विचार करेल. असं म्हणून त्यानं रश्मिकाला पायापासून डोक्यापर्यंत निहाळली आणि कधी एकदा तिला मिठीत घेतोय, कुस्करतोय असं त्याला झालं.